एकदा या पद्धतीने इडलीचं बॅटर बनवून बघा, एकदम परफेक्ट इडलीचं बॅटर बनवून तयार होते। आणि बघू शकता किती भारी हे इडलीचं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। त्याच्यापासून मी इडली आणि डोसे बनवले आहेत, खूप भारी झालेले आहेत दोन्हीसुद्धा, आणि एकदम लो क्वालिटीचा तांदूळ वापरलेला आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एकदम स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे। जरी व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून विचारू शकता। आणि हो, इथं मी इडलीसाठी काही स्पेशल तांदूळ वापरलेला नाही। इडली राईस मिळतो ना, तो तांदूळ वापरला नाही। एकदम साधा जे रेशन कार्डावर तांदूळ मिळतो ना, तेच तांदूळ मी इथं वापरलेला आहे। जर तुमचं रेशन कार्ड नसेल तर किराणा दुकानावर सुद्धा 30 रुपये किलोने हे तांदूळ मिळतो। आणि तांदूळ ना, जर तुमच्याकडे हा तांदूळ मिळत नसेल तर कोणताही जे तुमच्याकडे तांदूळ असेल ना, ते तांदूळ घ्या, पण जुना असलेला तांदूळच वापरायचा आहे। तर इथं मी एकाच वाटीने डाळ आणि तांदूळ घेतलेली आहे। तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला 3 वाटी हे तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायचे। त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक खडे असतात, ते खडे वगैरे काढून घ्यायचे, नाहीतर इडली खातावेळेस ते खडे दाताखाली येतात आणि इडली कचर कचर लागते, म्हणून तांदूळ व्यवस्थित निवडून घ्या। तर आता 3 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। जर तुमच्याकडे उडदाची प्लेन डाळ नसेल ना, तर ती टरफलावाली उडदाची डाळ येते ना, मग ती वेगळी भिजू घाला एका पातेल्यामध्ये, आणि तांदूळ वेगळे भिजू घाला। जर तुमच्याकडे अशीच उडदाची डाळ असेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ आणि छोटा 1 चमचा मेथीदाणे एकत्रच आपल्याला भिजू घालायचे आहेत। 1 वाटी डाळ, 3 वाट्या तांदूळ आणि 1 छोटा चमचा मेथीदाणे। आता हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तरी धुवून घ्यायचे आहेत। रेशनच्या तांदळामध्ये ना खूप जास्त गर्दा किंवा कचरा असतो आणि त्याचं पाणीसुद्धा खूप घाण पाणी निघतात। तांदूळ थोडे खराब असतात, पण त्याला चांगलं 4 ते 5 पाण्याने धुतलं ना की स्वच्छ होतात। तर बघू शकता 4 ते 5 वेळेस मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि घाण पाणी फेकून दिलेलं आहे। तर आता याच्यात खूप सारं पाणी टाकायचं आहे दुसरं स्वच्छ, आणि आपल्याला हे बरोबर 6 तासासाठी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत, झाकून ठेवायचं आहे। आता जिथे जास्त थोडीशी गरमी असेल ना, त्या ठिकाणी हे डाळ आणि तांदूळ ठेवून द्यायचे आहेत। तर मी आपलं जे किचनवट्टा असतो ना, त्याच्या खाली हे डाळ आणि तांदूळ झाकून ठेवून दिले होते। मला 4 ते 5 वर्ष झाले याच पद्धतीने मी इडली आणि डोसे करते। इतकी परफेक्ट ही इडली डोसे बनवून तयार होतात ना, आणि तुमचेसुद्धा तितकेच परफेक्ट इडली डोसे बनवून तयार होणार। टायमिंग सांगते, तर सकाळी 10 वाजता डाळ आणि तांदूळ आणि मेथ्या हे भिजत ठेवले होते, एकत्रच भिजत ठेवलेत, आणि संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतले आहेत। पोहेसुद्धा 15 ते 20 मिनटासाठी मी भिजत ठेवले होते। पोहे आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 15 मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत। आणि हे पोह्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून या तांदळामध्येच हे पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजवायचे, वेगवेगळे भिजवायची गरज नाही। तर आता डाळ आणि तांदूळ आपण एकदम बारीक असे वाटून घेणार आहोत। तर डाळ आणि तांदळामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, आणि हलकंसं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तर बघू शकता हे मिक्सरला मी थोडं थोडं करून वाटून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ। तर बॅटर बघू शकता जाडसर नाही आहे, एकदम स्मूथ बॅटर असं बनवलेलं आहे। तर पातेल्यामध्ये हे बॅटर आपण काढून घेणार आहोत। याच पद्धतीने डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आहे, पाण्याचा जास्त वापर करू नका, आणि पाणी लागलंच तरी ते डाळ तांदळाचंच पाणी टाकून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। तर बघू शकता डाळ आणि तांदूळ सगळे वाटून घेतलेले आहेत। तर 15 ते 20 सेकंद आपण पळीने चांगले हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर बघू शकता बॅटर आपल्याला इतकंच घट्ट ठेवायचं आहे। जर बॅटर जास्त पातळ वगैरे झालं ना तर फर्मेंट व्यवस्थित होणार नाही हे बॅटर, तर लक्षात ठेवा। आता हे बॅटर आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तर 4-4:30 संध्याकाळचे वाजलेले आहेत। तर रात्रभर आता हे बॅटर आपण असंच झाकून ठेवून देणार आहोत। आता हे बॅटर आपण सतत उघडून बघायचं नाही किंवा सतत झाकण काढून बघायचं नाही, तर डायरेक्ट मी सकाळी हे इडली आणि डोसे बनवायला घेणार आहे। तर सकाळचे वाजले 7, तर 7 वाजता हे बॅटर तुम्ही बघू शकता कसलं भारी फर्मेंट झालेलं आहे। तर हे बॅटर मी ना रात्रभर किचनवट्ट्याखाली ठेवलं होतं। तर बघू शकता
मस्त झालेलं आहे. एकदम परफेक्ट हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. आता या बॅटरला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, इतकंच घट्ट बॅटर आपल्याला पाहिजे आहे. आणि हो, बघू शकता याच्यामध्ये आपण इनो, सोडा काहीही न वापरतासुद्धा कसलं भारी हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे. तर या टायमिंगनुसार तुम्ही हे बॅटर ना फर्मेंट करू शकता. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे इडली पात्र नाही ना, त्यांच्यासाठी पण इडल्या कशा बनवायच्या ते पण सांगणार आहे. आता काय करायचं आहे, तर इडली पात्र घेतलं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित तेल लावायचं आहे. तेल जर कमी वापरलं ना तर इडल्या चिटकून बसतात, म्हणून तेल थोडं जास्तच लावा. तर सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. आता अर्धी पळी आपल्याला हे बॅटर या इडली पात्रामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. तर इथं मी 1.5 ग्लास इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर गरम पाण्यामध्येच आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे तर म्हणजे इडली छान सॉफ्ट होते आणि मऊ होते, कापसासारखी लुसलुशीत होते. तर सगळ्या इडली पात्रामध्ये मी इडलीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला 8 ते 9 मिनटासाठी ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर एक आपल्याला चटणी बनवायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. लगेचच फोडणी देऊयात. तर इथं 1 चमचा तेल कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्येच छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं आणि जे आपण ठेचा बनवला होता ते ठेचा पण टाकायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही चटणी बनवू शकता. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर आपली झणझणीत चटणी तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल चटणी बनवली होती, पण खायला खूप भारी झाली होती. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक खळखळून छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की पुन्हा 15 ते 20 सेकंद बारीक गॅसवर आपल्याला ही शेंगदाण्याची चटणी शिजवायची आहे. तर शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे, साईडला ठेवून दिलेलं आहे. तर 8 ते 9 मिनटानंतर गॅस बंद केला होता आणि ह्या इडली पात्र थंड होऊ दिलं आहे. थंड झाल्यावर आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इडल्या कसल्या भारी झालेल्या आहेत. खरं सांगते खूप भारी झाल्या होत्या. नक्की या पद्धतीने करून बघा. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून सुद्धा विचारू शकता. तर आता हे इडली पात्र व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर एक इडली आपण हलक्या हाताने काढून घेणार आहोत. तर बघू शकता कसल्या भारी इडल्या झाल्यात ना आणि खायला पण खूप भारी झाल्या होत्या. तर आपल्याला याच पिठाचे डोसेसुद्धा बनवायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता इडली आणि चटणी आपली तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. आता तेच इडलीचंच बॅटर आपण घेतलेलं आहे. इडलीचे बॅटर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे. नॉनस्टिकचा तवा पहिल्यांदा गरम करून घेतला आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं पहिल्यांदा तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. तेल व्यवस्थित पसरून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तवा एकदम कडकडीत गरम पाहिजे. पाणी शिंपडल्यावर आपल्याला टिश्यू पेपरनी किंवा कॉटनच्या कपड्याने तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. आता 1 पळी बॅटर घ्यायचं आहे. तव्यावर हे बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्यायचा आहे. रेसिपी तयार आहे.